आता आपण सगळ्यात शेवटचा क्वेश्चन नंबर 8 पाहूया. फाइंड के इफ पी क्यू पॅरलल टू आर एस अँड पी 2 4 क्यू 3 6 आर 3 1 एस 5 के. किती दिलेले आहेत? पी क्यू पॅरलल टू आर एस सांगितलेलं आहे, म्हणजे दोन्हींचं स्लोप ऑफ लाईन सेम येणार आहे. तुम्हाला आधी पी क्यूचा काढा, मग आर एसमध्ये एसचा आपल्याला केचा जो कोऑर्डिनेट आहे तो निघेल. बरोबर आहे. लिहून घेऊया. पी क्यू आर एसचे आपण कोऑर्डिनेट्स लिहून घेतलेत. लाईन पी क्यू पॅरलल टू लाईन आर एस. स्लोप ऑफ लाईन पी क्यू इज इक्वल टू 6 - 4 अपॉन 3 - 2. 6 - 4 3 - 2. 2 अपॉन 1 इज इक्वल टू 2. म्हणजे स्लोप ऑफ लाईन पी क्यू काय आहे? 2 आहे. म्हणजे बट ऑब्वियसली स्लोप ऑफ लाईन आर एस आपली काय येईल? 2 येईल. मग इथे लिहून घेतले. लाईन पी क्यू पॅरलल टू लाईन आर एस गिवन, देअरफॉर स्लोप ऑफ लाईन आर एस इज 2. मग स्लोप ऑफ लाईन आर एस 2 इज इक्वल टू के - 1 अपॉन 5 - 3. आता आपण के - 1 अपॉन 5 - 3 2 झालेले आहे. 2 2 जा 4. के - 1 4 + 1 इज इक्वल टू 5. मीन्स देअरफॉर 5 इज इक्वल टू के. के इज 5. के इज 5. हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आता आपण याच्या अगोदर आपण स्लोप ऑफ लाईन पाहिलेली आहे. आता काही एक्झाम्पल्स आपण जे सोडवलेले आहेत ते पाहणार आहोत. म्हणजे कशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला येतात, आपल्याला काय शोधावं लागतं हे तुम्हाला कळेल. सरळ सरळ क्वेश्चन आहे. फाइंड स्लोप ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉईंट्स ए -3 5 अँड बी 4 - 1. अशा प्रकारचा क्वेश्चन आपल्याला आला तर 1 मार्क आहे. लेट x1 इज इक्वल टू -3 x2 इज इक्वल टू 4 y1 इज इक्वल टू 5 y2 इज इक्वल टू -1. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन ए बी इज इक्वल टू y2 - y1 अपॉन x2 - x1. -1 - 5 अपॉन 4 मायनस इन द ब्रॅकेट -3. -1 - 5 -6 4 + 3 7. म्हणजे आपला स्लोप ऑफ लाईन आलेला आहे -6 अपॉन 7. आता आपण एक्झाम्पल सेकंड बघूया. शो दॅट पॉईंट्स P -2 3 Q 1 2 R 4 1 R कोलिनियर. कोलिनियर आहेत की नाही सांगायचे. म्हणजे पी क्यूची आपल्याला स्लोप ऑफ लाईन काढायची, क्यू आरची स्लोप ऑफ लाईन काढायची आहे. तुम्हाला हवं असेल तर पी आरची सुद्धा काढू शकता आणि शो करू शकता. मार्क आहेत 2. लिहून घेतलेले आहेत आपण. कोऑर्डिनेट्स आर गिवन पॉईंट्स. स्लोप ऑफ लाईन पी क्यू इज इक्वल टू y2 - y1 अपॉन x2 - x1. 2 - 3 अपॉन 1 मायनस इन द ब्रॅकेट -2. 2 - 3 -1. 1 + 2 इज इक्वल टू 3. म्हणजे आपला स्लोप काय आलेला आहे? -1 अपॉन 3. स्लोप ऑफ लाईन क्यू आर 1 - 2 अपॉन 4 - 1. 1 - 2 -1 4 - 1 3. म्हणजे हा सुद्धा आलेला आहे -1 अपॉन 3. स्लोप ऑफ लाईन पी क्यू अँड लाईन क्यू आर इज इक्वल, बट पॉईंट्स क्यू लाईज ऑन बोथ द लाईन्स. देअरफॉर पॉईंट पी क्यू आर आर कोलिनियर. आता आपण पाहणार आहोत एक्झाम्पल नंबर 3. इफ स्लोप ऑफ द लाईन जॉईनिंग पॉईंट्स पी के 0 अँड क्यू -3 - 2 इज 2 अपॉन 7, देन फाइंड के. बघा काय केलेलं आहे. क्यूचे आपल्याला दोन्ही कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. स्लोप ऑफ लाईन सांगितलेली आहे. पीचा एकच कोऑर्डिनेट दिलेला आहे, एक काढायला सांगितलेले आहेत. मार्क आहेत 2. पी आणि क्यूचे आपण कोऑर्डिनेट्स लिहून घेऊया. स्लोप ऑफ लाईन पी क्यू इज इक्वल टू -2 -0 अपॉन -3 -k. -2 upon -3 k as it is there. But slope of line PQ is given to be 2 upon 7. आता इथे 2 upon 7 आहे. इथे -2 आहे, इथे 2 आहे. आत्ता विचार करायचा नाही आहे. -3 - 7 इज इक्वल टू -3 - k इज इक्वल टू जर का 7 असेल तर आपला आन्सर काय होईल? 7 + 3. तर हे चुकीचं होईल. आपल्याला काय करावं लागेल? इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. म्हणजे 2 7 -14 येईल इक्वल टू 2
-3 -k करून बघूया. -14 इज इक्वल टू 2 3 जा 6 -6 -2k -14 प्लस 6 इज इक्वल टू -2k -14 प्लस 6 -8 इज इक्वल टू -2k -8 -2 इज इक्वल टू k. बरोबर आहे. आता दोन्ही मायनस मायनस कटआउट झालेले आहेत. 2 4 जा 8 देअरफॉर 4 इज इक्वल टू k. लिहिलं 4 इज इक्वल टू k. तर मग डायरेक्ट उत्तर काढून दाखवलेलं आहे. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप करून दाखवलेलं आहे. तुम्हाला इथे स्टेप बाय स्टेपच करावं लागेल. तुम्ही डायरेक्ट हे उत्तर लिहू शकणार नाही आहेत. इथे तुम्हाला कसा विचार करावा लागेल. 7 आहे तर ते -3 मायनस दिलेलं आहे. म्हणजे आपण कितीमध्ये 7 आन्सर आणि ते कितीमध्ये आपण ह्याच्यामध्ये प्लस केल्यानंतर आपल्याला उत्तर काढावं लागेल. हे आपल्याला लक्षात घेऊन मग तुम्ही डायरेक्ट घाईघाईमध्ये -3 -k इज इक्वल टू 7 लिहिलं, -k लिहिलं, 7 -3चा +3 झाला, -k इज इक्वल टू 10 दिलं तर आन्सर चुकीचं होईल. म्हणून मी तुम्हाला दाखवले क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे आणि आन्सर काढायचं आहे. आता आपण बघूया एक्झाम्पल नंबर 4. इफ A 6 1 B 8 2 C 9 4 and D 7 3 are the vertices of quadrilateral ABCD, show that quadrilateral ABCD is a parallelogram. आपल्याला तो पॅरललोग्राम आहे का हे शो करायचं आहे. म्हणजे आपण सगळ्याचे स्लोप्स काढणार. सगळ्याचे स्लोप म्हणजे दोनांचे अपोजिट साईडचे जर का स्लोप सारखे असतात आपण म्हणणार पॅरललोग्राम आहे. Slope of line AB is equal to 2 minus 1 upon 8 minus 6 is equal to 1 upon 2. हा झाला आपला इक्वेशन नंबर 1. स्लोप ऑफ लाईन BC इज इक्वल टू 4 minus 2 upon 9 minus 8, 4 minus 2 2 आणि 9 minus 8 1 म्हणजेच आन्सर आलं 2. स्लोप ऑफ लाईन CD 3 minus 4 upon 7 minus 2 इज इक्वल टू 1 upon 2. स्लोप ऑफ लाईन DA 3 minus 1 upon 7 minus 6, आन्सर आलं 2 upon 1. सो देअरफॉर इट इज 2. बघा AB आणि CD स्लोप ऑफ लाईन सेम आहेत आणि BC आणि DHची स्लोप ऑफ लाईन सेम आहे. आपण लिहिलं स्लोप ऑफ लाईन AB इक्वल टू स्लोप ऑफ लाईन CD फ्रॉम 1 and 3. देअरफॉर लाईन AB पॅरलल टू लाईन CD. स्लोप ऑफ लाईन BC equal to slope of line DA from 2nd and 4th. Therefore, line BC parallel to line DA. Both the pairs of opposite sides of the quadrilateral are parallel. Therefore, quadrilateral ABCD is a parallelogram.